2 डिसेंबर रोजी होणाऱ्या सावनेर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आमदार आशिष देशमुख नागपूर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मनोहर कुंभारे, सावनेर मंडळ प्रमुख मंदार मंगळे, राजू घुगल इत्यादींच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी संजना मंदार मंगळे आणि इतर सदस्यांचे अर्ज दाखल करत शक्ती प्रदर्शन करत शहरातील जिसपुरा येथून शेकडो कार्यकर्त्यांसह ढोल आणि डीजेच्या तालावर नगर भ्रमण करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आपल्याला उमेदवारी दिली आहे, आपलं सावनेर नगरपालिकेच्या माध्यमातून काय लक्ष राहील, कोणत्या मुद्द्यांवर आपण नगर परिषद लढणार आहे? पहिले तर रस्ता, पाणी आणि स्वच्छता या 3 मूलभूत गरजा आहे लोकांच्या। जितका मी सर्वे केला किंवा लोकांच्या माझ्यापर्यंत कंप्लेंट्स आल्या तर ज्यांच्यामुळे त्यांना त्रास होतोय त्याच्यावर पहिले काम करण्यात येईल। बाकी विकास कामांचं काय राहील? आता शासन तुमचं आहे, इथे आमदार साहेब जे आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये, तर असं समजायचं की समजा सावनेरच्या नगरीने तुमच्यावर विश्वास टाकला, आपण निवडून आले तर सावनेर नगरीचा सर्वांगीण विकास होईल। 11 महिन्यापासून आपले आमदार साहेब आहेतच, तर तुम्ही बघत आहे पुष्कळ प्रोग्रेस झाला आहे सावनेरमध्ये कम्पेअर केलं लास्ट 25 वर्षांमध्ये तर, आणि आता समोर त्याच्यापेक्षा पण जास्त प्रोग्रेस होईल हे आमचं नक्की प्रयत्न राहील आणि आम्ही पूर्णपणे त्याला पॉसिबल पण करू हा टास्क। आपल्यासोबत आमदार साहेब आहेत। आमदार साहेब कालपर्यंत परवापर्यंत जी घुडदौड चालली आहे, जी धामाधाम झालेली आहे, तर आपल्याला कसा अनुभव आला सावनेर नगर? आपण 2-3 आठवड्यापासून पाहत होते की सर्वदूर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारांची त्यानिमित्ताने चर्चा होती। विरोधकांमध्ये भ्रमनिरास त्यानिमित्ताने होता आणि उमेदवार मिळेनाशी परिस्थिती ही नक्कीच विरोधकांमध्ये होती आणि म्हणून स्वाभाविकरित्या इथे लोकांचा जनमानस हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे असं समजून सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले। नक्कीच लोकांच्या मनामध्ये असलेला उमेदवार सर्वेच्या माध्यमातून पक्षाने दिलाय आणि सौ संजनाताई मंगळे या नक्कीच अतिशय शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत, MBA आहेत आणि सावनेरला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये औद्योगिक नगरी आणि त्या अनुषंगाने जे विकासाचे विजन आपल्या समोर आहे ते साकार करण्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्ती योग्य उमेदवार नाही आहे आणि मला 100 नाही 1000% खात्री आहे की सावनेरची नगरी ज्या पद्धतीने मागच्या वर्षी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिली त्याच पद्धतीने ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या सौ संजना मंदार मंगळे या नगराध्यक्ष आणि आमचे बहुतांश नगरसेवक हे या नगरीमध्ये राहतील। कालपर्यंत सावनेरच्या राजकारणामध्ये एक मोठा बंधू म्हणून आघाडीचा जो भाग होता आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाला जो घेऊन चालत होता तो स्वबळावर लढत आहे, त्याचा काही नुकसान भारतीय जनता पार्टी? अरे स्वाभाविकरित्या एवढ्या वर्षापासून आम्ही सर्वजण एकत्र होतो, काही कारणास्तव किंवा समजा खालती नगर सेवक म्हणून ऍडजस्टमेंट न झाल्यामुळे त्यांनी वेगळं जाण्याचा निर्णय घेतलाय। पण शेवटी आज देशामध्ये आपण पाहिलं परवाच्या निवडणुकीच्या निकालामध्ये बिहारमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहे सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्र येणार आहे त्याच पद्धतीने सावनेर, कळमेश्वर, मोहोपा आणि थापा नगरीमध्ये भाजपाची सत्ता त्यानिमित्ताने बसलेली आहे। थापा नगर परिषदेसाठी एक प्रश्न आहे आपला, आपण उमेदवार घोषित करतात, आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी शिवसेनेकडून कोणी कुठून फॉर्म भरलेला आहे, तर आजची स्थिती काय आहे? आणि बघा शेवटी सर्वांना ऍडजस्ट करणं हे पक्षाला शक्य होत नाही। अशा परिस्थितीमध्ये जनमानस हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे। अजूनही विड्रॉलची डेट गेलेली नाही आहे, अभी आगे देखो होता है क्या। थँक्यू। तर नगर विकास आघाडी, आम आदमी पक्ष, काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इतर अपक्ष यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी व इतर नगरसेवकांसाठी सादगीपूर्व अर्ज दाखल केले। निवडणूक अधिकारी अक्षय पोयाम, सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्शिया जुही यांनी नामांकन प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी कठोर परिश्रम घेतले। मैं सुनीता अरविंद लोधी सावनेर नगर विकास आघाड़ी के उम्मीदवार हूँ। शहर का विकास करने हेतु हमने आघाड़ी निर्माण की है। हम सब साथ मिलकर शहर का विकास करेंगे और सावनेर की जनता का विश्वास लेकर हम आघाड़ी
जीतेंगे। आपल्यासोबत आहे काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सीमा चापेकर ताई. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ही जी निवडणूक आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने कशी लढवण्यात मानस आहे आपल्या? मी नेता काँग्रेस पक्षामध्ये उभी आहे. तर मला सुनील भाऊ केदार साहेब यांनी काँग्रेस पक्षाकडून उभं केलं आहे. तर मी या अध्यक्षासाठी उभी आहे. तर मी पूर्ण प्रयत्न करेन निवडून यायचं आणि सर्वांचा म्हणजे सावनेर शहरातला विकास करेल. तर पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपपोलीस निरीक्षिका मंगला मोकासे, बीजी राठोड, PSI गणेश राय, अरविंद भलावी आणि इतर सर्व नगर परिषद व तहसील कार्यालय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. सावनेर नगर पालिका का चुनाव अब अंतिम चरण में पहुंच गया है. फॉर्म भरने की सारी प्रक्रिया पूरी हो चुकी है. यहाँ और एक सुशिक्षित ऐसा उम्मीदवार हमारे साथ में है आम आदमी पार्टी की तरफ से घाटोड़े तई खड़ी हुई. उनसे हम जानना चाहेंगे कि आपका क्या विजन है, आप सावनेर में क्या सुधार देखना चाहती है और आपकी आज की स्थिति क्या है? नमस्ते, मैं अश्विनी पंकज घाटोड़े आपकी तरफ से खड़ी हूँ और नगराध्यक्ष की पोजीशन के लिए मैंने फॉर्म ऑलरेडी फिलअप किया है. तो मेरा यही विजन है सावनेर में कि अब तक सत्ता में जो थे उन्होंने कुछ भी काम किया नहीं है. जो भी यानी जो मूलभूत गर्जा है लोगों की, जो मूलभूत गर्जा चाहिए लोगों को, जैसे कि शिक्षण हो गया, आरोग्य हो गया, पानी हो गया, रोड हो गया, अपना सावनेर का इंफ्रास्ट्रक्चर हो गया, वो कुछ भी हालत उसकी बिल्कुल बराबर नहीं है. जो नगर परिषद का अगर शिक्षण देखा जाए तो जो BE कॉलेज या फिर इंजीनियरिंग कॉलेज चाहिए या फिर डॉक्टर का कॉलेज चाहिए वो भी अपने इसमें अभी तक सत्ते में जो थे उन्होंने लाया नहीं है. नगर परिषद के स्कूल के हाल सबको पता है, उसका इंफ्रास्ट्रक्चर क्या है. वो जो अपना गरीब बच्चा है वो उनको पढ़ने के लिए यहाँ पे स्कूल नहीं है, किसी का ध्यान नहीं है उसकी तरफ. वैसे भी आरोग्य क्षेत्र में देखा जाए तो वो जो अभी अपना ये रुग्णालय है नगर परिषद का, उसमें कुछ भी लेवल के एडवांस लेवल के इक्विपमेंट है नहीं. जो नॉर्मल इक्विपमेंट चाहिए वो भी नहीं है. यानी एक सीधी भाषा में अगर कहे जाए कि आप अगर चुन के आती है तो गांव में शिक्षा, आरोग्य और बाकी की जो व्यवस्था है उसको सुधारने की. हाँ, बीज वाला जो प्रॉब्लम है, अभी जो स्मार्ट मीटर लगाया है उनके जो 5 टाइम्स बिल आ रहे हैं उसका भी मैं बहुत सारे प्लान उसके लिए लेके आने वाली हूँ. बचत घट का भी जो है उसके लिए भी और महिला सशक्तिकरण का भी मेरा विजन है. पियुष झिंझवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.